अनिल चांडक बोलतोय, अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा समन्वयक. आपल्या सगळ्यांचं मी या वेबिनार मध्ये स्वागत करतो. तिथे आपण आज रिअल इस्टेट ला एकंदरीत असलेला स्कोप आणि रिअल इस्टेट मार्केटिंगच्या बद्दल आमचा जो प्रशिक्षण आहे त्याची माहिती आपण आज घेणार आहोत. मित्रांनो, थोडंसं अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बद्दल मी बोलतो. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे ही बेसिकली अशोका बिल्डकॉन लिमिटेड यांनी स्थापन केलेली संस्था आहे. 1996 पासून या संस्थेचं काम चालू आहे. आधी कन्स्ट्रक्शन रिलेटेड कोर्सेस चालू असतानाच अनेक वेळा ही जेव्हा गरज भासली की रिअल इस्टेट बद्दलही काहीतरी मार्गदर्शनपर प्रोग्राम असावेत, आणि म्हणून महाराष्ट्रातला पहिला रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचा कोर्स आम्ही लॉन्च केला. सुरुवातीचा 12 दिवसाचा कोर्स आता आम्ही मग कालांतराने त्याच्यात अनेक बदल करत करत तो 40 दिवसावर आला, आणि आता ऑनलाईनच्या हिशोबाने आणि एक विषय जे आहेत ते त्याचे बदल केल्याने आता हा कोर्स आम्ही 18 दिवसाचा आम्ही केलाय, की ज्यामुळे तुम्हाला रिअल इस्टेट बद्दल A to Z माहिती ही मिळू शकेल. मित्रांनो, कोर्स बद्दल नंतर सांगतो, पण आधी रिअल इस्टेट बिझनेस बद्दल सांगतो. मित्रांनो, हा बिझनेस जो आहे हा ज्याला आपण म्हणतो बिन भांडवली धंदा आहे. याच्यासाठी तुम्हाला फक्त भांडवल लागतं ते आपल्या शब्दाचं आणि आपल्या नॉलेजचं. ज्यांच्याकडे शब्द भांडार आहे आणि ज्याच्याकडे नॉलेजचं भांडार आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगला बिझनेस आहे. ज्याची थोडंफार कनेक्ट आहे, जो चांगला बोलू शकतो. तर मित्रांनो, हा बिझनेस असा आहे की म्हणजे जर तुम्ही पूर्ण जगाच्या पाठीवर कुठे जरी पाहिलं, हा सगळीकडे चालत असलेला बिझनेस आहे. रेरानी सुद्धा याला मान्यता दिलेली आहे, आणि आता पहिले आपण याला दलाल म्हणायचो, आता त्याला एक कन्सल्टंट म्हणायला लागलो. आणि मित्रांनो, मात्र हा बिझनेस मात्र आजही कायम राहणार आहे, आणि हा कायम राहणारा बिझनेस आहे. कारण की जोपर्यंत मनुष्य जिवंत राहणार आहे आणि त्यापर्यंत त्याला घर लागणार आहे, त्याला काही ना काही रिअल इस्टेटचं काम करायचंच आहे. एकदा तरी तो येऊन घर घेणार, काहीतरी करणार आहे. हा कधी न संपणारा बिझनेस आहे, कारण की हा बेसिक नीड मधला गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ही तिसरी आपली बेसिक नीड आहे. आणि जर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा आपण सध्या विचार करूया, महाराष्ट्रामध्ये रिअल इस्टेटला खूप चांगले दिवस येण्याची, खूप चांगले एक ज्याला म्हणतो ना लक्षणं दिसू लागली. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं पोस्ट कोविड, म्हणजे आता सध्या आपण पाहतो, आता सध्या कदाचित आपल्याला वाटत असेल की थोडीशी रिअल इस्टेटमध्ये थोडस जरा शांतता आहे, पण ही वादळापूर्वीची शांतता आहे. कारण याच्यानंतर खूप चांगले दिवस येणार. याला कारण असं आहे की भारतामध्ये एकंदरीत ग्रोथ ही खूप वेगाने सुरू होणार आहे. जर आपण पाहिलं म्हणजे एकीकडे सगळ्या ज्या दोन महासत्ता ज्या आहेत होत्या म्हणावं लागेल कदाचित काही वेळेला, अमेरिका, चायना, इथे काय चालू आहे हे मी सांगायची आपल्याला गरज नाही. आज मोर दॅन 1,70,000 पीपल डाईड इन अमेरिका, वेळेस चायनावर सगळं जग बॉयकॉट करायला. युरोपमध्ये खूप धांदली झालेली आहे या कोरोनामुळे. वेळेस कम्पॅरेटिव्हली भारतामध्ये त्याचे परिणाम मात्र कमी आहेत. ऑफकोर्स ते काही खूप कमी नाही आहेत. आज 20 म्हणजे 2 लाखाच्या वर लोक, म्हणजे मोर दॅन 20 लाख पीपल हॅव बीन अफेक्टेड. त्यामुळे इज अ बिग फिगर. पण ऑफकोर्स आपण जर आपल्याला जर कंट्रोल करावं लागेल, पण तरी ज्याला आपण कॅज्युलिटी जी म्हणतात ती खूप कमी आपल्या भारतामध्ये, मोर 2.5% खाली आहे. तर आपल्याला हे सगळं कंट्रोल करायचंय, परंतु ऑफकोर्स त्याच्यानंतर बिझनेसही बघायचा आहे. कारण की नुसतं घरी राहून तर काही होणार नाही, आपल्याला घरी राहून मात्र शिकता जरुरी आहे. पण रिअल इस्टेटमध्ये जी काही एकंदरीत डेव्हलपमेंट होऊ पाहते ती काय होते, जरा त्याच्यावर जरा थोडासा प्रकाश टाकायचा प्रयत्न करू. ओव्हरऑल इंडियन इकॉनॉमी एक खूप वेगाने चालली आहे. तुम्ही पाहिलं असेल मागच्या 4-5 दिवसात सगळ्याच गोष्टीला एक झळाळी आली आहे. शेअर मार्केट सुद्धा खूप उसळलं आहे, सोने चांदी सुद्धा उसळलं आहे. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा तसंच परिणाम येणार आहे, कारण की ओव्हरऑल इकॉनॉमी ही रिबाउंड होऊ राहिली. आपण जर पाहिलं तर आपला आज 88% वरती जीएसटीचं कलेक्शन झालंय. 96% फ्युएल कन्झम्पशन झालंय, आणि सॉरी पॉवर कन्झम्पशन झालंय, आणि मोर दॅन 90% हे आपलं फ्युएल कन्झम्पशन झालंय. तर हे सगळं पॉवर कन्झम्पशन, फ्युएल कन्झम्पशन वाढलेलं आहे, जीएसटीचं कलेक्शन वाढलेलं आहे. हे सगळे लक्षण आहे की इंडियन इकॉनॉमी, आणि मान्सून चांगला आहे, हे सगळ्यांनी काय होणार आहे, आपली इकॉनॉमी खूप रिबाउंड होणार आहे, आणि नॅचरली त्याचा परिणाम रिअल इस्टेटवर सगळ्यात आधी होतो. याला कारण आहे की लोक आपलं घर, सगळ्यांना एक घर हवं असतं, त्यामुळे हे घराची मागणी आता खूप वाढणार आहे. याला कारण असं आहे की आता वर्क फ्रॉम होम हे कल्चर आता खूप येणार आहे. आता
तुम्हाला जरूर नाही की ऑफिसेस वगैरे, कदाचित आता कमर्शियल स्पेसेसची डिमांड कमी होईल, परंतु ऑफिसेस वगैरे दुकानांची डिमांड राहणार आहे, परंतु ऑफिसेस वगैरे जे काही आहे हे कदाचित छोटे छोटे होतील, कदाचित ऑफिसची गरज राहणारच नाही. कारण की सगळं वर्क फ्रॉम होम आणि असं झूम सारखे जे ऍप्स आहेत वेगवेगळे, त्या ऍपच्या माध्यमातून आपण सगळ्या जगाशी कनेक्टेड राहू. आणि सगळं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आता तर अजून खूप खूप नवीन नवीन टूल निघाले की ज्याच्यामुळे अगदी 3D मीटिंग वगैरे होत आहेत की तुम्ही इथे बसूनच सगळ्या काही गोष्टी तुम्हाला पाहता येतील. तर एवढं जेव्हा होतंय तर नॅचरली तुमचं घर हेच ऑफिस बनणार आहे. त्यामुळे घराची रिक्वायरमेंट ही मात्र वाढणार आहे. म्हणजे आता भाड्यानेपेक्षा विकत घेणाऱ्यांची घरांची संख्या वाढेल. मात्र ऑफकोर्स आता सध्या काही काळात तुम्हाला बजेट होम्स जे आहेत त्याची मात्र रिक्वायरमेंट खूप वाढणार आहे. दुसरीकडे एकीकडे बजेट होमची रिक्वायरमेंट वाढणार आहे, दुसरीकडे आता सगळ्यांना एक कसं आहे की विरंगुळा बी हवा असतो, थोडस पर्यटन बी करायचं असतं. पण आता पर्यटन व्यवसाय सध्या तर एकदम डबघाईला आलेला आहे. परदेशातलं पर्यटन तर जवळपास थांबलेलं आहे सध्या तरी, ऍटलीस्ट. नाही तर अदरवाईज आपले म्हणजे टूर आपल्या सगळ्या परदेशात, मग कुठे युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, वेगळ्या आपल्या टुरिस्ट डेस्टिनेशनला सगळ्यात जास्त दिसणारे जी कम्युनिटी ती इंडियन आहे. पण आता हेच इंडियन लोक जे आहेत ते आता विरंगुळा, शेवटी त्यांना तर पाहिजे. नुसतं काम काम करत राहिलं तर कदाचित आपल्याला त्याच्यातून म्हणजे जे एक प्लेजर पाहिजे ते प्लेजर बी हवं असतं. ते प्लेजरसाठी मनुष्य जात असतो कुठेतरी बाहेर. आजही आपण पाहिलं तर लोक जरी बंदी असली तरी वेगवेगळ्या ठिकाणी लोक जात राहतात, गर्दी करत राहतात. पण ऑफकोर्स आता मग लोकांची गर्दी ह्या अशा जे काही पर्यटन स्थळ, नॅचरल पर्यटन स्थळ तिथे जाणार आहे, पण तिथे आता लोक वीकेंड होम्स किंवा ज्याला आपण म्हणतो हॉलिडे होम्स, अशा ज्या काही कन्सेप्ट आहे त्याला त्याला खूप मागणी वाढणार आहे. ठीक आहे. आता आपलंच एखादं घर, एखाद्या रिसॉर्ट मध्ये जाऊन कुठली कोरोनाचा धोका पत्करण्यापेक्षा आपलं जर काय असेल तर नॅचरली अशा स्कीम्स आता खूप येणार आहे. आणि असे वीकेंड होम्स जे आहे, फार्म हाऊसेस आहे, याची मागणी खूप राहणार आहे. त्यामुळे या एका नवीन बिझनेसला एक वेगळं वळण लागू शकतं, एक वेगळं त्याला टर्न अप होऊ शकतं. आणि जसं मी बजेट होम्स म्हटलंय, आता बजेट होम म्हणजे होम सुद्धा जे आहे ना, हे आता 2 BHK पेक्षा 2.5 BHK असे कन्सेप्ट जास्त येतील, 3.5 BHK अशी कन्सेप्ट जास्त येईल की जिथे एका ऑफिस ऑफिस सुद्धा तुमच्या घरामध्ये एक वेगळं व्यवस्थित एस्टॅब्लिश असेल. हे काही परिवर्तन आपल्या रिअल इस्टेट बिझनेसमध्ये होणार आहे. आणि ऑफकोर्स हे सगळं करताना कोणीतरी मध्यस्थांची गरज राहणारच आहे. कारण की आज लोक काय म्हणतात की पीपल डोंट हॅव टाइम, दे डोंट हॅव की सगळं एवढं वाचत बसतील का पाहत बसतील. पण जर कोणी जर चांगला विश्वासू मध्यस्थ जर मिळाला तर त्याला डेफिनेटली त्याला खूप काम राहणार आहे. आज आमचे अनेक लोक जे आहेत, आज आम्ही जे 1997 पासून आम्ही हा रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचा कोर्स सुरू केला. आज आमचे हजारो विद्यार्थी आज नाशिक मध्ये, पुण्यामध्ये कार्यरत आहेत. आणि आता सगळ्या ठिकाणी याची गरज आहे. कारण की जमिनीचे व्यवहार हे होत राहणारच आहे. आणि मध्यस्थांची गरज काय आहे, कारण की हे व्यवहार इतके सोपे नाही. हा काही एखादा किराणा दुकानासारखं नाही किंवा एखाद्या स्टेशनरी सारखा आयटम नाही की तुम्ही पैसे दिले. मी समजा पेनचं दुकानदार आहे, पैसे दिले, तुम्ही एक 50 रुपये दिले, 100 रुपये दिले, तुम्ही पेन घेतला, मी माझ्या खिशात 50 आले, व्यवहार पूर्ण झाला. परंतु रिअल इस्टेटचा मात्र व्यवहार हा कागदोपत्राने होतो. आणि जेव्हा कागदोपत्राने व्यवहार होतो तर नॅचरली तुम्हाला कागदपत्र चेक करता आली पाहिजे, ती समजली पाहिजे. तुम्हाला सगळे उतारे, 7-12 उतारा वाचता आला पाहिजे, 8 काय 6 काय हे कळालं पाहिजे, लँड रेकॉर्ड कळाले पाहिजे. तुम्हाला लिगल आस्पेक्ट्स हे माहिती असलेच पाहिजे. कारण की हे जर कागदपत्र जर नीट नाही कळाले तर वाद निर्माण होणार. रिअल इस्टेटचं दुसरं नाव वादाचा व्यवसाय हा सुद्धा आहे. आज आपण पाहतो, तुम्ही अगदी बाय डिफॉल्ट आठवड्यातून एक तरी केस तुम्हाला रिअल इस्टेटच्या संदर्भात सापडतील. काही ना काही प्रॉब्लेम्स होत राहतात. आणि अगदी मग त्याच्यामध्ये सेलिब्रिटी सुद्धा सुटलेली नाही. अगदी अमिताभ बच्चन पासून, राणी मुखर्जी पासून, सुरेश वाडकरापर्यंत अनेक अशी उदाहरणं आहे की जे सेलिब्रिटीज आहेत की ज्यांचे जे वादात सापडले किंवा त्यांना काही ती जमीन मध्ये काही प्रॉब्लेम्स आले. तर हे जे काही प्रॉब्लेम्स आहे हे खूप जुने आहेत. काय असं जमिनी परंपरेने चालत येत असतात, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होत असतात. एकाचे 2 जण होतात, दोनाचे 4, मग त्याच्यामुळे वाद होतात. वाद आणि जमिनीची किमती मात्र वाढतच राहणार आहे. जमिनीची किमती कमी नाही होणार. ह्या भ्रमात कोणी राहू नका की आता
पोस्ट कोरोना जमिनीची किमती एकदम कमी होऊन जातील, एकदम ड्रास्टिक चेंज होईल, असं होणार नाही मित्रांनो. आता गावातल्या जमिनीला सुद्धा डिमांड राहणार आहे आणि गावाबाहेर जे आहे त्यांना सुद्धा डिमांड राहू शकेल, कारण की लोक आता मोकळ्या ठिकाणी राहणं प्रेफर करतील. आज मुंबई पुण्याचे बरेच लोक मुंबई पुण्या बाहेर येत आहेत. आज आमच्या नाशिक सारख्या ठिकाणी मुंबईच्या अनेक लोकांची गर्दी होऊ राहिली आणि दे आर लुकिंग फॉर सम गुड फ्लॅट्स. काल माझ्याकडे माझे एक नातेवाईक आले ते म्हणले की यार हमको भी जरा हम मुंबई में कंटाल गए. आता एकदा काय झालं, एकदा कोरोनाची भीती, दुसरीकडे पाऊस, त्याचा पूर येतो, काय होत आहे, सगळं असुरक्षितता आहे. त्यामुळे मग ते म्हणे याच्यापेक्षा आम्हाला जरा थोडस सेफ ठिकाणी, शांतता असेल, 2 पैसे कमी जरी मिळतील अशा ठिकाणी आम्हाला हवं आहे. सो दे आर प्रिफरिंग 2 टायर सिटीज, 3 टायर सिटीज लाईक नाशिक आणि किंवा कोल्हापूर असेल, इकडे सातारा असेल, असे काही जे काही सिटीज आहे, सोलापूर असेल, नागपूर सारख्या जे अमरावती सारखी सिटी असेल किंवा खामगाव सारखं जे शहर असेल, अशा अकोल्यासारखं असेल, त्या ठिकाणी लोकांना आता राहणं पसंत करतील. आणि याच्याही आउटस्कर्ट्स मध्ये जे जे काही जवळचे जे काही ऍडजॉइनिंग जे काही छोटे छोटे सबब्स आहे त्या ठिकाणी खूप लोकवस्ती वाढणार आहे. आणि लोकांना आता कसं आहे, एक थोडस शांततेचं जीवन जगायचं आहे आणि जरा थोडस सोशल डिस्टन्सिंग बी पाळायचं आहे. त्यामुळे दे वुड लाईक टू, आणि मुंबई सारख्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही. अजून तो लोकल सुरू झाले नाही. लोकल सुरू झाल्यावर काय तिथलं कसलं सोशल डिस्टन्सिंग काय होणार आहे. म्हणजे जोपर्यंत ती लस येणार नाही तोपर्यंत मुंबईची लोकल चालू होते की नाही याच्याबद्दल शंका आहे. कारण काय की लोकल मध्ये सोशल डिस्टन्सिंग इज जस्ट आउट ऑफ क्वेश्चन्स. आणि त्यामुळे कोरोना तर अजून फैलेल. त्यामुळे मला पीपल आर लुकिंग फॉर सम, म्हणजे त्यामुळे अशा ज्या 2 टायर 3 टायर सिटीज आहे तिथली मात्र डिमांड खूप वाढणार आहे. मला सांगायचं आहे की मात्र अशी डिमांड वाढत असताना नॅचरली तिथे एक चांगल्या लोकांची गरज आहे की जे थोडेसे लिगल टेक्निकल गोष्टी बघतील. एखाद्यांना बाहेरच्या लोकांना स्कीम करायची आहे, कोणा प्लॉट मध्ये बरेच लोक आता कसं आहे, त्यांना तिथे तिथे ज्या भावात तिथे फ्लॅट मिळतात त्याच्या भावात तिथे बंगला होऊ शकतो. आज तिथे एखादा फ्लॅट घ्यायचा म्हटलं तर 2 कोटीपर्यंत फ्लॅट आहे. नाशिक सारख्या ठिकाणी त्यांना तर 1-1.5 कोटीमध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणी बंगला होऊ शकतो. आज तर दे विल प्रिफर. माझे एक नातेवाईक आले, मी सांगत होतो आपल्याला की दे आर लुकिंग फॉर, की त्यामुळे आम्हाला एक प्लॉट पाहिजे. आणि त्यांना म्हटलं जरा 60-70 लाखात तुम्हाला प्लॉट भेटून जाईल, हे तो बहुत अच्छा है, 1.5 करोड तो हम तो इन्वेस्ट कर देंगे, कोई प्रॉब्लेम नाही. मला सांगायचं काय की दे आर लुकिंग फॉर सस्ते. आणि मुंबई पुण्यात अशी खूप लोक येणार आहे. त्यामुळे मित्रांनो मार्केट या अशा ठिकाणी मार्केटिंगची खूप गरज आहे. आणि दुसरीकडे काय आहे, आपण पाहिलं की जे अनेक माल सुद्धा खूप तयार आहे. म्हणजे नाशिकमध्ये एक आम्ही प्राथमिक अंदाज काढला होता, जवळपास 16,000 फ्लॅट हे अनसोल्ड आहे. तर असे जेव्हा हे फ्लॅट अनसोल्ड आहे आणि एकीकडे लोक असे चांगल्या फ्लॅटची शोधत आहे, तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे फक्त पेपर जाहिरातीने करू शकत किंवा सोशल मीडिया हे जाऊ शकत नाही सगळ्या ठिकाणी. आणि तो फोकस त्या ठिकाणी कसं जाईल, त्यापेक्षा मग कोणीतरी असे ब्रोकर्स, मीडिएटर्स पाहिजे की जे आपल्या आपल्या जो ग्रुप असेल तिथे सोशल मीडिया थ्रू कॉन्टॅक्ट करून चांगलं काम करू शकते. मित्रांनो अशा गोष्टीला खूप डिमांड राहणार आहे पुढच्या काळात. आणि हे बघूनच, कारण काय की हे सगळीकडे राहणार आहे. नॉट ओनली नाशिक और औरंगाबाद और मुंबई और पुणे, इट इज एव्हरीवेअर इन महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी याची गरज राहणार आहे. आणि पण मात्र मध्यस्थ कोण हवाय की ज्याला सगळं नॉलेज हवंय. ही शुड नो टेक्निकल थिंग्स, ही शुड नो लिगल थिंग्स. एखाद्याला प्लॉट घ्यायचा आहे तर त्याला कळालं पाहिजे ना, हा प्लॉट आपण जो घेतोय तो व्यवस्थित, एक तर त्याच्यामध्ये टायटल क्लिअर आहे का नाही हे त्याला कळालं पाहिजे. नाही तर त्याच्यात प्रॉब्लेम आले तर मग तो त्याच्या आयुष्यभराची पुंजी गमावून बसेल. आणि मग कोर्टाच्या केसेस आपल्या किती दिवस चालतात हे आपल्याला मी सांगायची गरज नाही. भारतामध्ये एक अभ्यासानुसार रिअल इस्टेटच्या संदर्भात म्हणजे जमिनीच्या संदर्भात 4 कोटी खटले चालू आहे. 4 कोटी खटले म्हणजे तुम्ही विचार करा, एका खटल्यामध्ये साधारणपणे 10 लोक इन्व्हॉल्ड असतात. 4 दोन्ही साईडचे 4 आणि 2 वकील एवढं जर पकडलं तर 10 जण होतात. 10 जण म्हणजे आपल्या भारताची 1/3 पॉप्युलेशन, 120 कोटी जनता ही फक्त कोर्टात येण्या करण्याचंच काम करतात. त्यामुळे मित्रांनो आता कसं आहे, लोकांना आता त्या कोर्टात जाण्यापेक्षा त्यांना कोर्टाबाहेरच, म्हणजे कोर्टाची पायरी चढायची इच्छा नाही.
मग अशा वेळेला ती जागाच व्यवस्थित पाहायची. मग त्याला माहिती पाहिजे, त्याला सांगता आलं पाहिजे की नाही हे टायटल क्लिअर असलेलं आहे. आज काय जागेच्या किमती पाहून अनेक मेलेले नातेवाईक सुद्धा जिवंत होत आहेत. मी स्वतः एक गोष्ट अनुभवलेली आहे. मी एक प्लॉट आम्ही एक घेण्याच्या तयारीत होतो. त्या तयारीत असताना म्हणजे आमचं जे निगोशिएशन्स आहे ते झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना एक चांगली टोकन अमाऊंट देणार होतो, जवळपास 11 लाख रुपयाची. सो आय वॉज अबाउट टू गिव्ह. एक आम्ही दोघं तिघं जण मिळून तो करणार होतो व्यवहार. तर ते 11 लाख रुपये दुसऱ्या दिवशी देणार. आम्ही पेपर नोटीस वगैरे दिली, सगळं काही झालेलं होतं. आम्हाला वाटलं आता काही ऑब्जेक्शन नाही, तर देर इज नो प्रॉब्लेम, वी शुड गो अहेड. पण आदल्या दिवशी रात्री मला फोन आला. तो एका लेडीचा होता. त्या लेडीने मला फोन केला. म्हणे भाऊ मी असं ऐकलंय की तुम्ही ही जागा घेऊन राहिले. म्हटलं हो आम्ही घेण्यात आहे, उद्या आम्ही बहुतेक त्याचा व्यवहार करू. भाऊ म्हणे करू नका. म्हटलं का बरं, काय प्रॉब्लेम आहे? म्हणे भाऊ प्रॉब्लेम म्हणून सांगते, आणि तुम्ही चांगले माणसं आहात असं मला कळालंय, तर तुम्ही कशाला आपली रक्कम अडकवत आहे? म्हटलं ताई पण आहे काय जरा. म्हणे भाऊ ज्या जमिनीचा तुम्ही व्यवहार करायला चालले त्यांची मी दुसरी बायको आहे. म्हटलं काय म्हणता? म्हटलं मग तुम्ही ऑब्जेक्शन का घेतलं नाही? म्हणे असं ऑब्जेक्शन थोडी घ्यायचं असतं, आता हे करून दाखवण्याचीच गोष्ट आहे. आणि मी जर समजा तुमच्या जाहिरातीला ऑब्जेक्शन नाही घेतलं, नंतर ऑब्जेक्शन घेतलं, तर ते व्हॅलिड नाही होत का? ते व्हॅलिड असतं. म्हटलं हे तर मलाही माहिती. तर म्हणे तुम्ही अडचणीत याल. पण आणि खरोखर जर नंतर मग मी तो व्यवहार केला नाही ती गोष्ट वेगळी, परंतु खरोखर ती बातमी तशीच होती. मला सांगायचं आहे की असे अनेक किस्से आपल्या तुम्हाला दिसत आहेत. कुठे अगदी पूर्ण फॅमिली आता आपण पाहिलं आमच्या नांदगाव जवळच एक 4 जण मारून टाकले, जमिनीचेच व्याध आहे. म्हणजे भाऊ भावाचे खून करू राहिले इथपर्यंत होऊ राहिले. त्यामुळे आपण जमिनीचे वाद होऊच नाही असं जर आपल्याला इच्छा असेल तर त्याची लिगल गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. आपल्याला कागदपत्र वाचता आले पाहिजे. केवळ सातबाऱ्यावर नाव आहे म्हणजे आपण त्याचे मालक नाही आहोत, आपण फक्त रेकॉर्डवर आहोत. दॅट डझंट प्रूव्ह की यू आर द ओनर ऑफ दॅट प्लॉट. तुम्ही त्याचे ओनर आहात हे कुठे सिद्ध नाही होते. त्यासाठी अनेक गोष्टी पाहायला लागतात. खरेदी खत पाहायला पाहिजे, रजिस्टर्ड असलं पाहिजे, अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाहायला पाहिजे. सो मेनी थिंग यू नीड टू चेक. आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी चेक कराल तेव्हाच तुम्ही त्याच्यातून, नाही तर मग त्याच्यात जर अडकले तर खूप अवघड आहे. म्हणून आम्ही काय करतोय की आमचे लिगल आस्पेक्ट्स जे घेणार आहे त्यांचे मुलाखत सुद्धा तुम्हाला परवा ऐकायला भेटेल. आम्ही परवा एक मुलाखत सुद्धा आमच्या चला उद्योजकाला भेटूया या सत्रामध्ये देवेंद्र लवाटे म्हणून आमचे एक उद्योजक आहेत आणि ज्यांनी रिअल इस्टेट मध्ये सगळं काम केलंय. त्यांनी आपल्या आयुष्याची जवळपास 20 ते 22 वर्ष ही फक्त कोर्टात घालवली. आणि ते इतके म्हणजे त्याला आपण म्हणतो ना बिना पदवीचे ते वकील आहेत. त्यांना आज वकील लोक त्यांच्याकडे चर्चेला येतात की याच्यात आम्ही काय करायचं काय नाही, इतकं त्यांचं नॉलेज झालंय. कारण की त्यांनी अनेक वादाच्या जमिनी सोडवल्या आणि या जमिनी सोडव ते आता चांगले लँडलॉर्ड झालेले. तर त्यांची एक सक्सेस स्टोरी तुम्हाला परवा ऐकायला मिळेल. परवा म्हणजे बुधवारी 12 तारखेला 12 ऑगस्टला बुधवारी सायंकाळी 7 वाजता तुम्हाला त्यांची सक्सेस स्टोरी ऐकायला मिळेल. मला सांगायचं काय मित्रांनो की या लिगल गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. वी शुड अंडरस्टँड लिगल थिंग्स. ऍटलीस्ट काही बेसिक गोष्टी तुम्हाला वाचता आलं पाहिजे, समजलं पाहिजे. जरी वकील तुम्ही मध्यस्थी टाकणार असला तरी वकील हा कोर्स केला म्हणजे वकील लागणार नाही असं नाही, वकील तर लागणार आहे. पण वकिलांशी काय बोलायचं हे तर आपल्याला कळायला पाहिजे. आणि जर तुम्हाला काही कळत नाही हे जर त्या वकिलाला कळालं तर तो सुद्धा तुम्हाला फसवायला बसलेला आहे. एक लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांची मानसिकता अशी आहे की आपण जर आपल्याला कळालं की एखाद्याला काही कळत नाही तर आपण त्याला फसवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं काय की हे लिगल गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे, टेक्निकल गोष्टी कळायला पाहिजे. तुम्हाला लँडलॉज माहिती पाहिजे, बिल्डिंग बायलॉज माहिती पाहिजे. का आपल्याला आता काय की प्रत्येक शहराचे वेगवेगळे डीपी रूल्स आहे, तर ते आपल्याला माहिती असले पाहिजे. ते कुठे मिळतात पाहायला ते आपल्याला माहिती असले पाहिजे. मग ते कळायला पाहिजे की आपल्याला आपला जर समजा आपला प्लॉट जर हा 9 मीटर रोडला असेल तर आपल्याला किती बांधता येईल, 12 मीटर रोडला आहे तर किती बांधता येईल, 15 मीटर रोडला आहे, 24 मीटर रोडला आहे तर तिथे किती बांधता येईल आपल्याला, FSI किती मिळेल, TDR किती मिळेल, हे कॅल्क्युलेशन जमले पाहिजे. नाही तर हेच माहित आहे FSI काय TDR काय हे जर कळालं नाही तर मग पुढे गोष्टी कळणार नाही.
किती बांधता येऊ शकतं, त्याच्यावरच आपलं सगळं गणित उभं राहत आहे. मनुष्याला दोन गोष्टींची शाश्वती हवी असते एखाद्या जमिनीचे व्यवहार करताना. एक तर तो व्यवहार जो आहे त्याच्यामध्ये कुठलाही लिगल अडचणी तो येऊ नये ही त्याची सार्थ अपेक्षा असते. ती टायटल क्लिअर प्रॉपर्टी असावी. आणि दुसरं काय की तिथे आपल्या पैशांचं अप्रिशिएशन झालं पाहिजे. म्हणजे त्यांनी 1 कोटी रुपये जर प्लॉट मध्ये टाकले तर त्याला बिल्डिंग वगैरे बांधून त्याच्यातून 1 कोटी रुपये मिळाले पाहिजे, ही त्याची एक अपेक्षा असते. साधारणपणे नाशिक सारख्या ठिकाणी असं गणित आहे की आपण प्लॉट मध्ये जेवढी गुंतवणूक कराल तेवढा तुमचा प्रॉफिट राहील, असं एक साधारणपणे गणित आहे. मग त्याच्यावर आपल्याला किती बांधता येऊ शकेल, कमर्शियल किती करता येईल, रेसिडेन्शियल किती करता येईल, तिथे काय खर्च येऊ शकतो, याची कॅल्क्युलेशन तुम्हाला झाली पाहिजे. आपल्याला किती रस्ता सोडावा लागेल, काय काय त्याला आपल्याला कोणत्या गोष्टी FSI मध्ये येतात, कोणत्या नाही येत, हे आपल्याला कळायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपण त्या प्रोग्राम मध्ये घेतोय, लिगल टेक्निकल. पण आमचा या कोर्समध्ये लिगल टेक्निकल ह्या गोष्टी तर घेणार आहोतच आपण. एखादी फाईल तुमच्याकडे आली तर ती कशी तपासायची ते तुम्हाला कळायला पाहिजे. पण याच्यामध्ये या आमच्या सगळ्या कोर्समध्ये आपण रिअल इस्टेट मार्केटिंग या विषयावर जास्त भर दिलाय. का बरं भर दिलाय? कारण की आज कसं आहे की प्रॉपर्टी खूप अवेलेबल आहेत, परंतु त्याचे मार्केटिंग करणारे लोक नाहीत. आज मुंबईची वगैरे लोक येतात आणि ते येऊन इथे प्रॉपर्टी विकतात. आपण पाहतो तिशा डायरेक्ट सारखा असेल, अनेक लोक आहेत की जे अगदी मराठीचे सिरियल स्पॉन्सर करतात. मला सांगायचं काय की ते लोक फक्त मार्केटिंगचं काम करतात. त्यापेक्षा आपण जर इथे एक एक आता काय एकेका याचे समजा 100 फ्लॅटची बिल्डिंग आहे किंवा 30 फ्लॅटची बिल्डिंग आहे, तर त्याचं मार्केटिंग करणारे, आणि परदेशात आम्ही काही देश फिरलेलो आहे तर त्याच्यात असं आपण पाहिलं की बनवणारे वेगळे विकणारे वेगळेच आहे. आणि भारतामध्ये बी सुद्धा ही कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने येऊ राहिली. त्यामुळे आपल्याला विकणारे जर आपण बनलो तर खूप माल आहे विकण्यासाठी. त्यामुळे ते विकण्याचं स्किल तुमच्यामध्ये आलं पाहिजे, ते डेव्हलप झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आवश्यक ती माहिती असते. आणि याच्यात आम्हाला तुम्हाला गाईड करणारे जे आहे ना, जे कोर्समध्ये स्वतः काम करतात तेच लोक आहेत. आमचे विवेक विशा म्हणून आहे, विवेक अग्निहोत्री, जे सुद्धा आपल्याचे आता संवाद साधतील. आमचे राज तलरेजा सारखे आहे, जे एक अतिशय मोठे ब्रोकर आहे नाशिकमध्ये, जे आपलेच प्रशिक्षणार्थी. हे सगळे तिन्ही जण आपले प्रशिक्षणार्थीच की जे आज रिअल इस्टेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. देवेंद्र लव्हाटे तुम्हाला लिगल टेक्निकल गोष्टीबद्दल सांगतील. आणि एक या रिअल इस्टेटचे मार्केटिंगचे आमचे जे एक्सपर्ट आहे मिस्टर मनोज मुखी, ते तुम्हाला जरा काही 4 महत्वाच्या गोष्टी सांगतील की कशा पद्धतीने मार्केटिंग केलं पाहिजे, कशा पद्धतीने मुंबई पुण्यामध्ये गोष्टी होतात, कशा पद्धतीने नाशिक सारख्या सिटीमध्ये होऊ शकतील, त्याबद्दल ते तुम्हाला खूप चांगले गाईड सांगतात. ठीक आहे. नाशिक पुणे मुंबई पुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला अप्लिकेबल असं हे नॉलेज राहणार आहे. नाशिक सारख्या ज्या सिटीज आहे, म्हणजे औरंगाबाद सारखी असेल, कोल्हापूर सारखी असेल, सोलापूर सारखी सिटी असेल, अमरावती सारखी सिटी असेल, अशा ठिकाणी कशा पद्धतीने कामं केले पाहिजे आपण, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू आम्ही. आज अजून महत्व ते डिजिटल मार्केटिंगला बी आहे, त्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहिती दिली जाईल. या आजचं अजून महत्व म्हणजे सगळं डिजिटलायझेशन झालंय. आज आपल्याला 7/12 उतारा सगळ्या काही गोष्टी तुम्हाला ऑनलाईन काढता येतात. आपल्याला हे माहिती ते असलं पाहिजे. ऑनलाईन तुम्हाला जमिनी सुद्धा घेता येतात, सगळं काही ऑनलाईन करता येऊ शकतं. तर त्या संदर्भात हाऊ टू यूज इंटरनेट इन रिअल इस्टेट बिझनेस हा बी आमचं एक सेशन आहे. आमचे विवेक अग्निहोत्री त्याचे एक्सपर्ट आहेत, जे आता थोड्या वेळाने आपल्याला मार्गदर्शन करतील. मला सांगायचं काय की ते रिअल इस्टेट मार्केटिंगचे सगळे अस्पेक्ट्स, इमोशनल आस्पेक्ट्स, टेक्निकल आस्पेक्ट्स, लीगल आस्पेक्ट्स, ते सगळे तुम्हाला शिकवलं जाईल की ज्यामुळे तुम्ही एक चांगल्या पद्धतीने काम करू शकाल. आज मित्रांनो, जो ब्रोकर किंवा मध्यस्थ हवाय, कन्सल्टंट हवाय, तो फक्त जोड्या जुळवणारा नाही पाहिजे. ते दिवस गेले की जिथे जोड्या जुळवून काम होत होतं, एकाला घ्यायचं आणि एकाला विकायचंय, मध्यस्थ म्हणून काम करायचं, याला वाटतं इकडून 2% तिकडून 2%, ते दिवस गेले. आता दॅट डेज हॅव गॉन. आता कशी गरज आहे, आता कोणत्या लोकांची गरज आहे की ज्याला सर्वकष नॉलेज असेल, ज्याला तिथले कमर्शियल गोष्टी सुद्धा कळू शकतील, ज्याला लिगल गोष्टी सुद्धा कळू शकतील, ज्याला टेक्निकल गोष्टी सुद्धा कळू शकतील. तर त्या नॉलेजची, आणि तीच ना त्याला वास्तुशास्त्राचं सुद्धा जुजबी नॉलेज असलं पाहिजे. किंवा वास्तुशास्त्र हो त्याची बी गरज आहे.
हे सगळं ना आम्ही हे सगळं बघूनच आम्ही कोर्स डिफिनेशन केलंय. कुठं कोर्स त्या पद्धतीने 18 दिवसाचा कोर्स तसा डिझाईन केलाय की ज्यामुळे तुम्हाला लिगल, टेक्निकल, फायनान्शियल सगळ्या गोष्टी, कमर्शियल गोष्टी, मार्केटिंगच्या गोष्टी सगळ्या एकाच ठिकाणी मिळतील. वास्तुशास्त्राचं सुद्धा नॉलेज एकाच ठिकाणी मिळेल. असं एक कोर्स डिझाईन आहे. 3 आठवड्याचा कोर्स आहे. आमच्या कोर्समध्ये प्रत्येक वेळेला डेव्हलपमेंट झाले. पहिले आम्ही 12 दिवसाचा कोर्स केला, मग आम्ही 15 दिवसाचा केला, मग आता 18 दिवसाचा कोर्स. आता आम्ही नवीन जो कोर्स आहे आमचा 18 दिवसाचा आहे. आणि या 3 आठवड्याच्या आमच्या कोर्सची फक्त फी 3100 रुपये आहे. ऑनलाईन असल्यामुळे, लॉकडाऊन चालू असल्यामुळे आम्ही कमीत कमी याच्यात लोकांना कसं चांगलं देता येईल ते आम्ही वेगवेगळे कोर्सेस, आमचे अगदी टेक्निकल कोर्सेस सुद्धा अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे, RCC सारखा, त्याच्यानंतर तुमचा एस्टिमेटिंग कॉस्टिंग सारखा कोर्स असेल, किंवा टेंडरिंग आणि रेट अनालिसिस सारखा कोर्स असेल, किंवा रोड अँड ब्रिज सुपरविजनचा कोर्स असेल, किंवा आमचा अगदी फूड प्रोसेसिंग सारखे कोर्स असतील, हे सगळे कोर्सेस आम्ही आता ऑनलाईन घेतोय. सगळ्या टेक्निकल गोष्टी लोकांना दाखवतो. तर मित्रांनो, असा हा कोर्स आमचा आहे की जो तुम्हाला खूप उपयुक्त राहणार आहे. तर जरूर तुम्ही त्या कोर्समध्ये सामील व्हावा असं मी आपलं जरूर आवाहन करेन. आता आमचे जे कोर्सचे एक फॅकल्टी सुद्धा आहेत आणि जे रिअल इस्टेट मधले एक चांगले तज्ज्ञ आहेत, जे स्वतः आधी सीएट सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होते आणि आज ते रिअल इस्टेट मध्ये खूप चांगलं कन्सल्टन्सीचं काम करतायत, खूप चांगले व्यवहार करतायत. तर त्यांचे अनुभव आणि त्यांचं ते स्वतः या कोर्समध्ये एक फॅकल्टी असल्यामुळे तुम्हाला या कोर्स बद्दलही ते सांगतील. तर विवेक अग्निहोत्री आपण आलेला आहात, तर नमस्कार. नमस्कार. गुड इव्हनिंग. आता जरा तुम्ही आपल्या एकंदरीत तुमच्या व्यवसायाबद्दल आणि एकंदरीत आपल्या कोर्स बद्दल जरा सगळ्यांना माहिती द्यावी तुम्हाला विनंती. आणि एक 10 मिनिटाच्या आत जर दिलं ते बरं होईल, 10-15 मिनिटं मॅक्सिमम. प्लीज. प्रथम मी सगळे पार्टिसिपेट जे आहेत त्यांचं अभिनंदन करतो की असंच मी तुमच्यासारख्या 9-10 वर्षापूर्वी या इंट्रोडक्शन सेमिनारच्या माध्यमातून या कोर्सला सुरुवात केली होती. आय एम ऑडिबल? ओके ना? येस आवाज येतो सर. तर मित्रांनो, जसं तुम्ही आता या इंट्रोडक्शन कोर्सला आलेले आहात आणि हा कोर्स करण्यात इच्छुक आहात, अशाच पद्धतीने मी 10-12 वर्षापूर्वी हा कोर्स जॉईन केला होता आणि हा कोर्स जॉईन करून माझ्या लाईफ मध्ये पूर्ण हा फरक पडला. आणि रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये जेव्हा मी तेव्हा सर्व्हिसला होतो आणि सर्व्हिसला राहून पार्ट टाइम सुरू करून आता अशी कंडिशन आहे की गेल्या 4-5 वर्षापासून मी काम म्हणजे VRS घेऊन पूर्ण वेळ या व्यवसायामध्ये आहे आणि पूर्ण वेळ ओनली रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून मी हे काम करत आहे. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो की खूप चांगल्या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण करत आहात. याचं बेसिक सुरुवात जी आहे ना मित्रांनो, एक प्रिन्सिपल लक्षात घ्या. अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्या, तर ह्या निवारा क्षेत्रामध्ये आपण ह्या व्यवसायातनं आपण काम करणार आहोत. अन्न आणि वस्त्र जसं आपलं कधी थांबत नाही, कधी आपण त्याच्याविना राहू शकत नाही, तसं हे अत्यावश्यक गोष्ट ही निवारा, की याच्यामध्ये सुद्धा हे सतत काम हे चालू असतं. याला ना मंदी असते ना तेजी असते, हे सतत चालणारं क्षेत्र आहे. आणि हा निवारा हा व्यवसायाची पहिली पायरी म्हणजे तुमची जागा. कुठलंही क्षेत्र तुम्ही बघा, काही जरी करायचं ठरवलं तर सगळ्यात पहिली पायरी, भले तुम्ही भाड्याने घ्या किंवा विकत घ्या, पण जागा. विवेक सर, तुमचा आवाज कट झालाय. हा, नमस्कार मित्रांनो. सॉरी, जरा त्यांचा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल. 2 मिनिटात ते परत जॉईन होतीलच आपल्याला. मी ते विवेक आपल्याला सांगत होते की ते एका सीएट सारख्या कंपनीत होते आणि ते करून ते पार्ट टाइम बिझनेस करत होते. तरी सुद्धा त्यांची डील चांगले व्हायला लागली. पण जेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्या नोकरीपेक्षा आपल्याला इथून जास्त कमवू शकतो, तर त्यांनी ती नोकरी सोडली आणि आज अशी परिस्थिती की नोकरीपेक्षा कैक पटीने जास्त ते कमवत आहेत. कारण कसं, याच्यामध्ये भांडवल हा विषय नाहीये. याच्यामध्ये फक्त तुमचं आज एवढंच आहे, पेशन्स लागतो खूप हा बिझनेस मध्ये. आणि एक जागा दाखवण्यासाठी ही जागा मला विकत घ्यायची आहे, अशा पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने जायला पाहिजे.
ऍज इफ यू आर गोइंग टू बाय, म्हणजे तेव्हा तुम्हाला दर येऊ शकेल, नेमकं काय प्रॉब्लेम येऊ शकेल. आपण स्वतः जेव्हा जाऊन जागा पाहतो, तेव्हा आपण आपल्याला कळतं की याच्यात नेमके काय प्रॉब्लेम आहे किंवा काय अडचणी आहे, त्या अडचणी आपण सगळ्या शोधल्या पाहिजे. थोडस इनिशियली खर्च होईल, परंतु मग नंतर खूप चांगले त्याचे परिणाम दिसतील. जसं विवेक सर आपल्याला कळतं. विवेक आहे का? एकच विवेक मिनिट सर. सर. हा, हा. एकच मिनिट. तर आज त्याचं मेहनत सुद्धा खूप लागणार आहे. म्हणजे तुम्हाला एक पेशन्स लागेल. व्यवहार व्हायला कदाचित काही वेळ लागतो, तेवढा पेशन्स लागेल तुम्हाला. पण तरी सुद्धा न थांबता तुम्हाला काम चालू ठेवावं लागेल. थांबून नाही चालणार, जो करून नाही चालणार. कधी कधी एकदम त्या व्यवहाराच्या जवळ येतो आणि आपण बॅकअप होऊन जातो आणि तो व्यवहार हातातून निघून जातो. असे मी खूप उदाहरणं बघितले. पण चिकाटी जर ठेवली तर विवेक अग्निहोत्री, विवेक मिशाळ किंवा आमचे राज सारखे अनेक किस्से मी तुम्हाला सांगू शकेल की जे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आता विवेक आपलं पुढचं जरा continue करते. विवेक सर कनेक्ट होतील तोपर्यंत आपले जे 5 पार्टिसिपंट आहेत, स्नेहेंद्र भालेराव यांना मी विनंती करतो की प्लीज आपलं काय सध्या काय करता आणि फीडबॅक पण शेअर करावा. येस स्नेहेंद्र. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग मित्रांनो. स्नेहेंद्र फक्त माईक जवळ ठेवा प्लीज. फाईन. माझं नाव स्नेहेंद्र रवींद्र भालेराव आहे. मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केली मुंबई युनिव्हर्सिटीतून. आणि काही महिन्याआधी, म्हणजे मी स्टार्टिंग पासून सांगतो तुम्हाला, बिकॉज तुम्हाला सगळ्या गोष्टी कशा कळतील. मी डिसेंबरमध्ये माझा जॉब सोडला. मी फ्युचर सप्लाय चेनला होतो भिवंडीला, आणि मी जॉब सोडून मी विचार केला की मी युक्रेनला जातो असं, आणि तिकडे जाऊन स्वतःचा बिझनेस वगैरे सेटल करतो असं. तर मी फेब्रुवारीपर्यंत या सगळ्या गोष्टी पॉवर ऑफ अटॉर्नी वगैरे केल्या होत्या. त्याच्यानंतर मी जाणार होतो. देन असं झालं की विजा मिळणार होता मला, आणि लॉकडाऊन वगैरे चालू झालं. देन मी सर्व अटकून गेलो आणि मी घरी जळगावला आलो माझ्या. आणि जर कोणी इथे या ग्रुपवरती आता जळगावची लोक असतील तर त्यांना माहिती आहे की मी एक पेज चालू केलेलं आहे, जळगाव रिअल इस्टेट म्हणून, आणि त्यांनी ते बघितलं पण असेल. मी काही पोस्ट वगैरे पण टाकतोय. तर सांगायचं असं चालू झालं. देन मी काही बुक्स वगैरे वाचायला सुरुवात केली, काही क्लासेस वगैरे लावले डिजिटल मार्केटिंगचे. पण त्याच्या आधीपर्यंत म्हणजे माहिती नव्हतं रिअल इस्टेट काय आहे, ब्रोकर कधी डोक्यात अशी संकल्पना नव्हती. आणि मी माझी डेली रुटीन्स लिहून टाकायचो की आज काय करायचं या गोष्टी वगैरे, आणि 2-3 चांगल्या गोष्टी असे डेली काहीतरी. आणि मी तिच्यात बघितलं की मी म्हणजे ही मला ना रियालिटी वाटते. कोणी विश्वास ठेवते की नाही. मी असं काहीतरी करायचो की कुत्र्यांना वगैरे काहीतरी खाऊ घालणार किंवा गायींना वगैरे काहीतरी खाऊ घालणार. तर मला वाटतं ते माझे एक पुण्य आहे, जे मला या क्लासला घेऊन आलं, जे मला या कोर्सला घेऊन आलं. आणि त्याच्यामुळे म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की मी या फील्डमध्ये तुम्ही खूप पुढे तर जाणारच आहे. म्हणजे इच्छा तुम्ही खूप करोडो रुपये वगैरे कमवून घेणार, आणि खूप सारे मोठ्या गोष्टी पण करून घेणार आहे. आणि मला वाटतं की तुम्ही तेच लोक आहेत जे माझ्यासारखे, आणि तुम्ही पण आयुष्यामध्ये खूप गोष्टी अचीव करून घेणार आहेत. आणि मग आपण सोबतच या 4-5 वर्षामध्ये खूप काही अचीव करून घेणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल की हा रिअल इस्टेट आणि यांच्या कोर्सबद्दल का बोलतोय, तर मी कोर्सबद्दल नाही बोलत. मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो की तुम्ही हा कोर्स का जॉईन केला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो ना, मला असं वाटतं ना, मी मागच्या जन्मी काहीतरी असं म्हणजे मी गाई म्हशी कुत्रे बित्र्यांना काजू कतली वगैरे काही खाऊ घातली असेल, त्याच्यामुळे मी हा कोर्स जॉईन केला की काय मला असं चांगल्या गोष्टी भेटल्या. तुम्हाला या कोर्समधून आहे ना एवढ्या साऱ्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट तुमची सॉल्व्ह होते. इव्हन तुम्ही काही तुमच्याकडे एक क्वेश्चन असतील ना, तर त्यांच्याकडे 4-4 आन्सर असतात, आणि त्या 4ही आन्सर आहे ना डिफरंट आहे. प्रत्येक जी फॅकल्टी ती एवढी क्लास आहे ना की त्यांच्याकडे तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर आहे. तुम्हाला जे पाहिजे ना तुम्ही ते अवेलेबल होऊन जाईल. माझं स्वतःचं मी सांगतो की मी 15 दिवसाआधी मी इव्हन विवेक मिशाल सर बोलत होते की हा कोर्स संपल्यानंतर तुम्ही इथे जा आणि बिल्डरशी वगैरे बोला, ओनरशी बोला. तुम्हाला तसं काय, मी तुम्हाला सांगतो जसं विवेक मिशाल सरांचं म्हणजे सेशन संपलं आणि 1-2 सेशन चालू झाले पुढचे राज तळरेजा सरांचे वगैरे, मी डायरेक्ट माझं सर्व सुरू करून टाकलं होतं. आणि मी आता तुम्हाला सांगतो ना, मी जवळपास 15 ते 20 कस्टमर या 10-15 दिवसच झाले हा कोर्स संपवून मला. मी 15 ते 20 कस्टमरला माझी जे अपार्टमेंट्स होते, माझ्या ज्या गोष्टी होत्या ना, मी सगळ्या दाखवल्या. आणि ते मला वाटतं या महिन्यामध्ये 2-3 डील तरी मी करून घेईन. ही एवढी क्लास गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो मी इंजिनिअरिंग केली आहे.
इंजिनिअरिंग मध्ये किंवा आतापर्यंतच्या माझ्या लाईफमध्ये ज्या गोष्टी मला आयुष्यामध्ये कोणी कधी शिकवल्या नाहीत की पैसे कसे कमवायचे आहेत, तर हे ते लोक आहेत, हे ते ज्ञानीपुरुष आहे, हे ते सगळे श्रीकृष्ण आहे. माझ्या लाईफमध्ये तर मला वाटतं हे ते सगळे श्रीकृष्ण आहे आणि आपण सर्व अर्जुन आहेत, जे आपल्याला शिकवताय आणि जे आपल्याला घडवताय. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही पाहिल्यानंतर जसं भगवत गीतेमध्ये सांगितलं की श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल्या होत्या गोष्टी आणि ते जसं अमृत सर्वांच्या कानामध्ये जात होतं, हे ते अमृत आहे मित्रांनो, हे त्या गोष्टी आहेत तुमच्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे सर्व सेशन अटेंड केल्यानंतर. आणि मला असं वाटतं ना, हे जे जे काही 3-4 हजार रुपये फीस वगैरे ठेवताय ना, या एकदम क्षुल्लक गोष्टी आहे तुमच्यासाठी. म्हणजे ना तुम्ही, मी तर बोलतो ना, तुम्ही 4-5 वेळा पेमेंट केलं ना तरी कमी आहे. बिकॉज हे तुम्हाला ना करोडो आणि अब्जाधीश कसे व्हायचे या गोष्टी शिकवतात. मी पुढचा पण सेशन अटेंड करणार, मी पुढचा पण कोर्स करणार आहे. मला जेवढे म्हणजे हे ते ज्ञान आहे जे आपण आत्मसात करायचंय, आपण ते घेत राहायचंय. हे ते लोक आहेत, मी खरं सांगतो ना, हे सगळे ते जसं ते पांडव होते ना, 5 ज्या चांगल्या गोष्टी करत होते, हे हे ते श्रीकृष्ण, अर्जुन, भीम वगैरे, हे ते सगळ्या गोष्टी, हे ते मूर्ती आहेत, हे ते लोक, हे ते स्टाफ आहे, हे ते क्लास लोक आहेत जे तुम्हाला घडवतील, जे तुमचं आयुष्य घडवणार आहे. आणि तुम्ही हे नक्की करा. तुम्ही क्लास म्हणजे तुम्ही हा जॉईन केल्यानंतर तुमचा तोटा तर कुठे आहेच नाही, तुमचा फायदाच होईल. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की आता तुम्ही जर, मला एक गोष्ट आठवते की तुम्ही जव्वीमेट मूवी बघितलाय का? तिच्यामध्ये ते गीत असते आणि ती ट्रेनच्या मागे धावत असते आणि ऍक्च्युली तिची ट्रेन निघून गेलेली असते. तर ही ती अपॉर्च्युनिटी, ही तुमची ती ट्रेन आहे, हिच्यामध्ये तुम्हाला बसायचंच आहे. तुम्ही बसा आणि तुमची म्हणजे तुम्ही ना, नाही तुम्ही, मी तुम्हाला लिहून देतो, मी तुम्हाला 100 रुपयाचे बॉन्ड पेपर लिहून देईन की तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही मोठं कराल म्हणजे कराल. हा तो क्लास आहे, हे ते लोक आहे, अशी गोष्टी कोणी कधी सांगत नाही. आणि हे ना एवढं वर्थ आहे ना की जर मी बघतो की काही लोक, मी माहिती का, मी अजून दुसरा पण कोर्स यांच्याकडे जॉईन केलाय. मी ऍपवाला पण एक कोर्स होता राकेश झा सरांचा बहुतेक, आणि तो मी ट्राय केला होता, बट तो झाला नाही काही कारणाने. देन मी इम्पोर्ट एक्सपोर्टचा यांचा क्लास मी आता चालू केलाय आणि तो संध्याकाळी असतो. पण तो सेशन सोडून मी इथे तुम्हाला सांगायला याकरता आलो की माझ्यासारखे तुम्ही व्हा. तुम्ही माझ्यासारखे, माझ्यापेक्षा पण खूप जास्त होणार. मला असं वाटतं ना की मला तुमच्यासाठी किती चांगलं करता येईल ना, ते मी करण्याचा प्रयत्न आहे, माझा प्रयत्न आहे आणि मी त्यासाठी इथे आलोय, तो क्लास खास बुडवून. आणि मला असं सांगायचं सुनील चांडक सरांना, ते तर खूप म्हणजे हे ना, हे जी क्लासवाले लोक आहेत ना मित्रांनो, हे एवढे श्रीमंत आणि एवढे म्हणजे मनाने पण श्रीमंत आणि ऑलरेडी ते श्रीमंत आहेतच. म्हणजे ते तुम्हाला कोणती गोष्ट अशी नाही की तुम्हाला सांगणार नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन, तुम्हाला एक गायडन्स दिलं जाईल, बेटा ही 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 बोट आहे आणि तुला या नदीतून तुला पार होऊन जायचंय आणि तुला तिथे पोहोचून, आणि हे धन्यवाद. त्या साईडला जाऊन तुझ्यासाठी सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. धन्यवाद स्नेहेंद्र, खूप थँक्यू सर. छान, खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं आणि खूप छान शब्दात, म्हणजे एवढी स्तुती बी आम्ही कधी ऐकलेली नाहीये. नाही सर, हे ऍक्च्युअल आहे, मी सांगतोय ना. आणि मी तुम्हाला सांगत होतो की मी ही ती ट्रेन आहे जी, जशी करीना कपूर ती ट्रेन नाही मिस नाही, करत होती, तर मित्रांनो तुम्ही ही ट्रेन मिस करू नका. ही ट्रेन थँक्स फॉर युअर ही काइंड वर्ड्स. अपॉर्च्युनिटी लाईफ मध्ये. तुमच्या या अतिशय चांगल्या शब्दांबद्दल मी तुमचे आभार मानतो. ही कृतज्ञता आहे तुमची, म्हणून आम्ही नाही स्वीकार सर, हे करतो. तुम्ही आहात जे आम्हाला थँक्यू. कळवताय, अदरवाईज कोणी असं नाही करत. धन्यवाद. थँक्यू स्नेहेंद्र. विश यू व्हेरी 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 बेस्ट. आपण परत नक्की भेटूया. मित्रांनो, आता अजून एक आपले जे स्नेहेंद्रच्याच बॅच मध्ये होते, योगेश मेंदळे, ते सुद्धा आता लाईव्ह आहेत. तर मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी जरा अतिशय कमी शब्दात जरा सांगण्याचा प्रयत्न करावा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून विवेक अग्निहोत्रींना बी आपल्याला ऐकायचं आहे. तर मेंदळे आहात आपण, आणि योगेश तुम्ही प्लीज, तुम्ही सुद्धा जरा आपले अनुभव या कोर्सच्या संदर्भातले आणि तुमचे प्लॅन या रिअल इस्टेटच्या संदर्भातले आपण जरा सांगावे. येस मेंदळे, प्लीज अनम्यूट करा. येस. आवाज येतोय सर? हो. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी उद्योगवर्धिनी आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हा सुंदर असा रिअल इस्टेटचा कोर्स डिझाईन केलेला आहे. चांडक सर, विवेक मिसाळ सर,
अग्निहोत्री सर, तलरेजा सर यांनी खूप प्रॅक्टिकल पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. यापूर्वी रिअल इस्टेट म्हणजे हा कोर्स करण्याची खूप इच्छा होती. त्यात एक सरांनी वेळ पण कमी दिलेला आहे. पण एक उदाहरण देतो मी. माझे मामा देखील या रिअल इस्टेटमध्ये आहेत. कमी शिक्षण असताना देखील त्यांनी खूप चांगल्या प्रमाणात यशाची उंची गाठलेली आहे. तर मी देखील विचार केला की टेक्निकल ऍस्पेक्ट आणि लीगल नॉलेज घेऊन, प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन आपण देखील यात सक्सेस होऊ शकतो. आणि ह्या कोर्समध्ये मला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली की तुमचं संभाषण कौशल्य असेल व तुमच्याकडे पुरेसं नॉलेज असेल, प्रॅक्टिकल नॉलेज, तर तुम्ही यात 100% यशस्वी होऊ शकता. थँक्यू सर. धन्यवाद, थँक्यू. तुम्ही अतिशय कमी वेळात पण खूप छान असं ज्याला जिस्ट म्हणतो ते सांगितलेलं आहे. आता विवेक अग्निहोत्रींना मी विनंती करेल की त्यांनी जरा आपला जो उरलेला भाग आहे तो कव्हर करावा. विवेक अग्निहोत्री. हो. आणि सगळ्या ऑडियन्सला विनंती करतो की प्लीज तुमचे क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये टाका. थँक्यू. येस येस. ओके. परत सॉरी मित्रांनो, मध्ये जरा थोडं डिस्टर्ब झाला. ऍक्च्युली ही धावपळ कशामुळे माहिती का? हे प्रॉपर्टीचं काम आहे ना, बसू सुद्धा देत नाही अक्षरशः. इतकं म्हणजे बिझी शेड्यूल आहे. तर तुमचं म्हणजे खरंच मी आता जो भालेराव सांगत होता ना, हा प्रॅक्टिकल अनुभव तुम्हाला जेव्हा तुम्ही काम करायला पडाल ना याच्यामध्ये, तेव्हा येईल की याच्यामध्ये प्रचंड अशी डिमांड आहे कन्सल्टंटची. कारण मी जे आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत गरज आहे आणि त्या गरजेच्या आधाराने आपलं हे काम आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा आपण याच्यातलं नॉलेज घेतो, तर बाहेर जेव्हा समाजामध्ये तुम्ही काम सुरुवात कराल, तर तुम्हाला अशा पद्धतीने जर चांगलं काम केलं तर इतकं प्रचंड कामाचा स्रोत तुम्हाला त्याच्यातनं मिळू शकतो. कारण का की खूप अनऑर्गनाइज फील्ड हे आहे की याच्यात एक काम करण्यासाठी तुम्हाला 10 ठिकाणी जावं लागतं, 10 ठिकाणचं नॉलेज त्याच्यामध्ये वापरावं लागतं. आणि अशी ही गोष्ट असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रचंड संधी याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि दुर्दैवाने याच्यामध्ये अशा पद्धतीचा कुठलाच अभ्यासक्रम नव्हता की जो तुम्हाला प्रॅक्टिकली या रिअल इस्टेटमध्ये शिकवेल. तर खरोखर या अशोक कटारिया सर आणि सुनील चांडक सरांचे आभार आहेत की त्यांनी हा कोर्स डिझाईन केला आणि या कोर्सच्या माध्यमातून आपले कन्सल्टंट आणि ब्रोकर हे तयार करत आहेत. तर आपण ना या कोर्सच्या माध्यमातून एक चांगलं नॉलेज घेऊ शकतो की ज्याच्यातनं तुम्ही ते नॉलेज वाढवून प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेऊन याच्यामध्ये पूर्ण वेळ करिअर करू शकता, असा हा कोर्स आहे. मी जेव्हा ही सुरुवात केली तर तेव्हा मला खरोखर माहिती नव्हतं आपला नाशिक जिल्हा ऑन पेपर कसा दिसतो, कसं आपलं डीपी असतो, कसं आरपी आहे, कुठे कुठे रिझर्वेशन ने, हे सगळं मला या कोर्समध्ये आल्यानंतर समजलं. आणि माझी या कामाबद्दलची क्युरियोसिटी वाढत गेली. आणि क्युरियोसिटी वाढत गेल्यानंतर हळूहळू मी जास्त इंटरनेटवर काम करत असल्यामुळे काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स वापरायला लागलो. आपला जो व्यवसाय ना मित्रांनो, याच्यात सगळ्यात मोठा अभाव काय होता की आपलं जे नॉलेज होतं ना, याच्यात ट्रान्सपरन्सी नव्हती. ट्रान्सपरन्सी ब्रोकर बद्दल जे लोकांचा निगेटिव्ह अप्रोच होता, याला कारण काय होतं की जे ऍक्च्युअल आहे ते आपण त्यांना सांगत नव्हतो. तर ह्या गव्हर्नमेंटच्या साईट्स किंवा हे इंटरनेट किंवा ह्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण याच्यामध्ये असं शिकणार आहोत की जे आपण प्रॉपर्टी प्रमोट करणार किंवा जी प्रॉपर्टीवर काम करणार त्याचं रिअल पिक्चर आपण त्या कस्टमरला किंवा आपल्या क्लायंटला देणार आहोत. हे कोर्समध्ये आपण शिकणार आहोत. हे मी स्वतः तुम्हाला या याच्यात शिकवणार आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की या कोर्सच्या माध्यमातून मी पूर्ण वेळ आता या व्यवसायामध्ये आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे इंटरेस्ट घेऊन याच्यात काम करतोय. तर तुम्ही देखील याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सक्सेस मिळवू शकाल असं मला वाटतं. कारण याचा प्रचंड डिमांड या मार्केटमध्ये याच्यात आहे. आणि तुम्ही तर आता बघताच आहे की मुंबई पुण्यानंतर आहे ना, नाशिक आता आफ्टर करोना आहे ना, लिटरली जेवायला वेळ इतकं काम आहे. कारण खूप जण बाहेरून नाशिकमध्ये येत आहे. याचा एक सगळ्यात मोठा फायदा काय मित्रांनो, की आजही नाशिकमध्ये तुम्हाला आठवत असेल की 6 मीटर आणि 9 मीटर वरती किती दिवस आपला गोंधळ चालू होता. पण आपलं सिटी जे ना एकदम प्लान आहे, प्लान. कुठेही गोंधळ नाहीये किंवा कुठेही वेडेवाकडे विदाऊट परमिशन शिवाय काही बांधकाम केलं अशा गोष्टी नाहीयेत. याचाच बेनिफिट आपल्याला आता होतोय की आपलं सिटीकडे लोकांचं आकर्षण खूप वाढलेलं आहे. हे जे बाहेरून लोक येत आहेत ना, याला एकमेव कारण आहे. नाही तर आपण पाहतो पुण्यामध्ये गुंठेवारीमध्ये लोकांनी बिल्डिंगा बांधल्या, मोठे मोठे तिथे टाउनशिप आहेत, पण तिथे प्यायला पाणी नाही अशी कंडिशन आहे. तर नाशिक आहे ना, हे इतकं सिस्टमॅटिक आणि इतकं प्लान डेव्हलपमेंट होतंय. याचाच परिणाम हा आहे की सगळ्या लोकांचं नाशिककडे अट्रॅक्शन आता वाढलेलं आहे. जळगाव घ्या, पुणे घ्या, मुंबई घ्या, इकडून लोक नाशिकमध्ये येत आहेत. आणि इथे प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे.
अजून एक तुम्हाला क्युरियोसिटी म्हणून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, तुम्ही विकिपीडियावरती जाऊन स्टडी करा. आपल्या भारताची जी लँडची डेन्सिटी आहे ना, ही डेन्सिटी म्हणजे एक किलोमीटर बाय 1 किलोमीटर मध्ये असलेल्या पॉप्युलेशनची संख्या ती इंडियाची सगळ्यात जास्त आहे पूर्ण कंट्रीमध्ये. हे तुम्हाला मी का सांगतोय की आत्ताच अशी कंडिशन आहे की तुम्हाला भारत आहे ना हा पूर्ण जगामध्ये त्याची डेन्सिटी जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लँड किंवा जागा ही दिवसेंदिवस, कारण पॉप्युलेशन वाढत राहणार आहे, जागा आहे तेवढीच राहणार आहे, तर त्याच्यामुळे त्याचं जे महत्व आहे ना हे सगळं कंटिन्यू वाढत राहणार आहे. तुम्ही याचं कंपॅरिझन आहे ना म्युच्युअल फंड किंवा सोने किंवा याच्याशी करूच नका. जेव्हा लँडचा व्यवसाय वाढेल ना ऑटोमॅटिक हे सगळे व्यवसाय बूस्ट होणार आहेत. तर मेन सगळ्यात महत्वाचा हा व्यवसाय ना हा बूस्ट होणं हे आपल्या इकॉनॉमीसाठी सगळ्यांसाठी फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते बूस्ट करणारा आपला कन्सल्टंट. तर तो कन्सल्टंट बनवायचं काम या कोर्समध्ये होणार आहे मित्रांनो. तर तुम्ही हा सर तुम्ही या कोर्समध्ये जॉईन व्हा आणि खूप चांगल्या नॉलेजच्या सागरात सहभागी व्हा. मला खूप याचा चांगला अनुभव येईल एवढंच मी सांगू शकतो. यस बोला सर, विचारताय काही? धन्यवाद विवेक. माझ्या मते आता जर काही प्रश्न असतील तर त्यावर आपण जरा बोलूया. पहिला क्वेश्चन असं आहे की सर आपण डॉक्युमेंटेशन हे ऑनलाईन कसं शिकू शकतो? हा आता हे बघा, आपल्याकडे ना आपण जे सांगणार आहे ना तुम्हाला, तर ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या साईट्स तुम्हाला सांगणार आहे. एकही प्रायव्हेट साईट आपण याच्यात प्रमोट करत नाही. आपण तुम्हाला सगळ्या गव्हर्नमेंटच्या साईट सांगणार की या गव्हर्नमेंटच्या साईटच्या माध्यमातून आपल्याला सातबारा कसा काढायचा, सातबाऱ्यावरचे कसे इतर अधिकार किंवा ह्या गोष्टी कशा पाहायच्या, त्याच्यानंतर सेकंड स्टेप त्याचं व्हॅल्युएशन कसं काढायचं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या साईटच्या माध्यमातून त्याचं ई सर्च कसा काढायचा, या सगळ्या गोष्टी आपण गव्हर्नमेंटच्या साईटच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या सांगितल्यावर तुम्ही शिकल्यानंतर तुमच्याकडे आलेली प्रॉपर्टी ना ही एकदम कॉन्क्रीट तयार होईल. म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल काही शंका राहणार नाही. आणि ते तुम्हाला या कोर्समधून शिकवलं जाईल आणि मग तुम्ही त्याच्यावर चांगल्या प्रकारे स्मार्ट वेनी काम करू शकाल. अजून विचारा कोणाला? येस. आणि बरेच लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, तर मी ते क्विकली कव्हर करतो. तर बऱ्याच लोकांनी चॅट मध्ये विचारलंय की हा ट्रेनिंग कसं असेल, तर हा लाईव्ह ऑनलाईन असतो आणि आपल्या झूम वरती हे सगळे सेशन होतात. आणि नोट्स याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ मध्ये बेसिकली तुम्हाला सगळे प्रेझेंटेशन जे फॅकल्टीज आहे ते सगळे प्रेझेंटेशन तुम्हाला मिळतात. आणि तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळतो अशोक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे. तो सर्टिफिकेट मिळाला जाईल. आणि तुम्हाला एखाद दिवशी लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्हाला लाईव्ह म्हणजे सेशनच्या रेकॉर्डिंग सुद्धा बघायला मिळते. तर जसं चांडक सरांनी सांगितलं, इकडे तुम्हाला जी चॅटबॉक्स मध्ये लिंक टाकलेली तिकडे तुम्हाला डिटेल सिलेबस बघायला मिळेल आणि ट्रेनर वाईज तुम्हाला कुठले टॉपिक्स होणार आहे ते पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर देवेंद्र सर, विवेक सर, मिशा सर, मग मनोज मुखी सर, देन राज तलेरे सर आणि मिलिंद तारे सर आणि चांडक सर हे सगळे सेशन कव्हर करणार आहे. 18 डेजचा सेशन असतील, 18 वर्किंग डेज. आणि याची बॅचची साईज आम्ही 30 स्टुडंट पर्यंत लिमिटेड ठेवतो, कारण तुम्हाला म्हणजे मॅक्सिमम इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. तुम्हाला लाईव्ह होस्ट सपोर्ट भेटतो, डाऊट सॉल्व्हिंग सेशन असतात, म्हणजे तुम्ही कधी पण अनम्यूट करून तुम्हाला सेशन मध्ये इंटरॅक्शन करू शकतात, ट्रेनर्स डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात. आणि हँड होल्डिंग सपोर्ट मिळतो, तो सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्हाला फक्त कोर्स तुम्हाला कोर्स झाल्यानंतर पण तुम्हाला सगळं सपोर्ट मिळेल. तर इकडे तुम्हाला सगळे फॅकल्टीजचे डिटेल्स मिळतील, प्रत्येकाची प्रोफाईल वगैरे त्यांचे स्पीकर डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळेल वेबसाईटवर. आणि तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. 13 ऑगस्ट थर्सडे पासून हा स्टार्ट होत आहे. मॉर्निंग 8:50 to 9:30 याचं टायमिंग आहे. तर तुम्ही म्हणजे त्या टाइमला लाईव्ह बॅच असेल आणि ऑनलाईन रजिस्टर करू शकता. अँड येस, बॅच नंतरही तुम्हाला नक्कीच सपोर्ट राहील. ऑल फॅकल्टीज आर आमच्यासोबत खूप वर्षापासून जोडलेले आहे आणि सगळे लाईव्ह प्रॅक्टिस करतात, तर तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळेल. सो पुढचा प्रश्न असा आहे की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ फॉर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असं काही असतं का? लॉ फॉर कन्स्ट्रक्शन डिझाईनसाठी तुम्हाला ते पेटंट करता येऊ शकतं एखादी डिझाईन, परंतु असा इंटेलेक्च्युअल म्हणजे असं काही दुसरं नाहीये. मग त्या डिझाईन यू कॅन प्रोटेक्ट. विवेक सर, तुम्हाला काही याच्यावर द्यायचं? डेफिनेटली ही जे ना इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे हा नवीन जो आहे, तर आपले ऍडव्होकेट जे आहे ना याच्यामध्ये डेफिनेटली कव्हर करतील.
ऍक्च्युली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा जो आहे ना, हा ट्रेंड आता इंडियामध्ये आता चालू झालेला आहे. आता याच्यावरती बाहेरच्या कंट्रीमध्ये भरपूर लोकांनी खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवले. ब्रँड जो म्हणतो ना आपण, ब्रँड की आपण ऍपलच आता हे वापरतो किंवा ह्या, तर याच्यात ऍडव्होकेट्स आहेत आपल्या याच्यातले, ते स्पेशली तुम्हाला याच्यात थोड्या गोष्टी समजून सांगतील. तुम्ही जे काही आता स्पेशलायझेशन करता किंवा एखादी गोष्ट नवीन शोधून काढता, तर त्याचं कसं पेटंट रिझर्व्ह करायचं किंवा काय करायचं याच्याबद्दल तुम्हाला ऍडव्होकेटच्या पिरियडमध्ये नक्की माहिती दिली आहे. ओके ओके. आणि सर हे वर्क फ्रॉम होम वगैरे याच्यामुळे ट्रेंड वाढलाय का, असा एक प्रश्न आहे. म्हणजे मागणी वाढली. नक्कीच वाढलाय, नक्कीच वाढलाय. आता तुम्हाला लोकेशनचं लिमिटेशन नाही राहिलं किंवा तुम्हाला टाइमचं लिमिटेशन नाही राहिलं. म्हणजे जे फिजिकली जाताना धावपळ करून कुठे जाऊ शकत नव्हते, तर उलट वर्क फ्रॉम होम मध्ये उलट जास्त चांगल्या प्रकारे काम वाढलेलं आहे. म्हणजे उलट तुम्हाला अपॉर्च्युनिटी बघा ना, आता म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी कोणाला असं वाटत नव्हतं. इव्हन आमचे जे वेबिनार आहेत ना, इतके पॉप्युलर, इतके लोक त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन हे करताय. म्हणजे चांडक सरांचं जो रविवारचं हे असतं ना वेबिनार, लोक लिटरली म्हणजे बाहेर फिरायला जायचं बंद करतात, 7 वाजता तो वेबिनार ऐकायला थांबतात. असा ट्रेंड ह्या सरांनी सेट केला ह्या 3-4 महिन्यामध्ये. कारण इतके चांगल्या चांगल्या लोकांना हे घेऊन आले. हा आम्हालाही अपेक्षा नव्हती की अशा पद्धतीने हा बदल होईल, पण हा होतोय. लोक ऍक्सेप्ट करतायत आणि नक्कीच याच्यातनं संधी खूप, कारण तुम्ही कोणाशी कनेक्ट होऊ शकतात ना, याचं लिमिटेशन राहिलेलं नाहीये. डेफिनेटली फायदेशीर गोष्ट आहे. येस सर. आणि सर पुढचा प्रश्न असा आहे की आता कोविडमुळे म्हणजे बरेचसे डील ऑनलाईन होता का, म्हणजे किती डील्स ऑनलाईन होत आहेत आणि हे किती फिजिबल आहे? ऑनलाईन म्हणजे रजिस्ट्रेशन जे आहे ना, त्यांनी फिजिकली अजून यावंच लागतं. फक्त तुम्हाला वेटिंग करावं लागतं त्याचं, म्हणजे आधी हे घ्यावं लागतं, अपॉइंटमेंट घ्यावी लागते. बाकी लिव्ह अँड लायसन्स तुमचे ऑनलाईन होत आहेत, पण तरी अजून रजिस्ट्रेशन जे आहे ना, ते एखाद्या बिल्डरकडे जर तुम्ही रिपीटेडली डॉक्युमेंट्स असतील तर ते होऊ शकतात, म्हणजे त्याच बिल्डरच्या याच्यामध्ये. पण बाकीचे डॉक्युमेंट्स आहे ना, अजूनही तुम्हाला फिजिकली यावं लागतं. म्हणजे ते अजून ऑनलाईन झालेलं नाही, चालू झालेलं नाही. पण निगोशिएशन मात्र ऑनलाईन व्हायला लागले. होऊ शकतात, मीटिंग म्हणजे होत आहेत अगदी लोक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे निगोशिएशन करायला लागले, व्हॉट्सअप कॉल द्वारे निगोशिएशन करायला लागले. एकाच वेळेला बरं असं कसं व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड होत नाही. मग आता मी स्वतः 3 असे कॉल बघितले की जे व्हॉट्सअप वरून मग ते डील मध्ये मध्यस्थ पडून ते डील आम्ही करून दिलं. असे होत आहेत, डेफिनेटली होत आहेत. येस येस येस, खूप चांगला ट्रेंड आहे हा. येस सर. आणि पुढचा प्रश्न असा आहे की सर बेसिकली हाऊसिंग मार्केटमध्ये कशाला मागणी असेल, म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग किंवा लक्झरी हाऊसिंग किंवा 2 BHK असं, म्हणजे प्राईम एरिया? मित्रांनो मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, अन्न वस्त्र निवारा. आता अन्न खाताना कोणाची चॉईस कशी आहे, कोणाला जैन फूड लागतं, कोणाला मच्छी लागते, कोणाला काय लागतं, तसं हे मकान किंवा आपलं रिअल एस्टेटचं मार्केट आहे. त्याच्यात तुम्ही असं कधीच म्हणू नका की ह्याच गोष्टीला डिमांड येईल, ह्याच गोष्टीला, असं कधीच नाहीये. आजही माझ्याकडे रिक्वायरमेंट आहे ना, अफोर्डेबलची पण आहे आणि 4 BHK घेणाऱ्या, बंगलो घेणाऱ्या लोकांची पण आहे. हे असं स्पेशलायझेशन, हा ट्रेंड असा कधीच चालणार नाही. हे मिक्स मार्केट आहे आणि नाशिकचं तर आता डेफिनेटली आहे. कारण का, नाशिक हे सगळ्या बाजूने फोफावण्याचा प्रयत्न करतंय. मखमलाबाद घ्या, मसरूळ घ्या, पाथर्डी घ्या, अजून याच्यात स्पेशलायझेशन किंवा पर्टिक्युलर सेक्टर तुम्हाला असा हे करता येणार नाही. कारण सगळ्या ठिकाणी, इव्हन इंडस्ट्रीमध्ये पण खूप चांगला ट्रेंड आहे. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप चांगली बूम आहे, इतकी चांगली रिक्वायरमेंट आहे, चांगले लेआउट्स बनतायत. त्यामुळे आत्ताच्या घडीला असं कुठेच तुम्हाला म्हणता येणार नाही की इथे कमी आहे, इथे जास्त आहे, असं काही नाहीये सध्या. हा, जसं नाशिक बद्दल विवेक बोलतायत, पण मित्रांनो मी तुम्हाला नक्की सांगेल की जे असे नाशिक सारखे शहर आहेत तिथे मी हाच ट्रेंड आहे करायला पाहिजे, उलट चांगली गोष्ट आहे. आता औरंगाबादला माझे काही रिअल इस्टेट मध्ये काम करणारे माझे काही मित्र आहेत, आपले काही स्टुडंट बी आहेत, त्यांच्याशी बोललो. त्यामुळे सर खूप ट्रेंड बदलले. आणि औरंगाबादची जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे, त्या हिशोबाने ते प्रेफर करू राहिले. ऍट द सेम टाइम औरंगाबाद मध्ये तसं अजून खूप पीसफुल आहे. आज लोकांना असं आहे ना, आज कोरोना नकोय, लोकांना पीस हवाय. सारखं शहर असेल नाशिक जिल्ह्यातलं किंवा खामगाव सारखं शहर असेल बुलढाणा जिल्ह्यातलं, किंवा अगदी छोटे मोठे बारामती सारखं शहर असेल, किंवा अजून जे काही शहरं आहेत छोटी छोटी की जिथे लोकसंख्या 4-5 आहे, शिर्डी सारखं आहे, सिन्नर सारखं आहे, अशा सगळ्या ठिकाणी खूप चांगली डेव्हलपमेंट होणार आहे. There is going to be good development across all these cities.
आणि त्याच्या जवळपास खूप चांगल्या अशा, आता कसं आहे की म्हणजे परदेशामध्ये जो ट्रेंड आहे तो भारतामध्ये यायला लागलाय. मी लंडनच्या जवळच एका शहरात राहत होतो. ते एकदम छोटं गाव होतं. त्या छोट्या गावामध्ये आम्ही गेलो, पण तिथे सगळ्या सुविधा होत्या. आम्ही तिथे सहज गमत म्हणून विचारलं की इथे प्रॉपर्टीच्या किमती कशा आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की लंडन पेक्षा इथे कॉस्ट जास्त आहे. आम्हाला आश्चर्य वाटलं, लंडन पेक्षा जास्त कॉस्ट का बरं असं? अरे बापरे. कारण की लोक आता लंडनची गर्दी नकोय लोकांना. पीपल वॉन्ट पीस अँड दॅट पीस आम्हाला इथे भेटते. त्यामुळे आणि हीच ट्रेंड आता मुंबई पुण्याच्या बाबतीत होणार आहे. दे आर ऑल्सो गोइंग टू कम. जसं विवेकने सांगितलं, वर्क फ्रॉम होम मुळे आता काय झालं की तुम्ही लासलगावून करताय का बारामतीहून करताय, याच्या आता आम्ही स्वतः म्हणजे आता आम्ही आपली उद्योगवर्धिनी जी संस्था आहे, आमचा एक एम्प्लॉई, आम्ही नाशिकला आमचं ऑफिस आहे, पण आमची एक एम्प्लॉई नागपूरला आहे आणि ती नागपूरला राहून ती आमचं काम करते. ती सीज एक TCS एम्प्लॉई. एक मुंबईला, एक धुळ्याला राहणार आहे, ती धुळ्याहून राहून आमचं काम करते. वी हॅव नो प्रॉब्लेम. जर ते आम्हाला रिझल्ट देत असेल तर आम्हाला काय अडचण असेल पाहिजे. मला सांगायचं आहे की आता लोकेशन हे बंधन राहणार नाही. त्यामुळे सर्व दूर, मी तर म्हणतो कोरोना हा ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे फॉर द रिअल इस्टेट बिझनेस. खरंच आहे, त्यामुळे खरंच आहे. डेफिनेटली लोकांनी हा विचार करावा की आपल्याला सगळ्या कुठे जरी तुम्ही राहत असाल तिथे तुम्हाला डेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे. आणि सगळीकडे आता इंटरनेट सगळीकडे पोहोचलेलं आहे. त्यामुळे नो प्रॉब्लेम, यू कॅन डू एनिवेअर. Yes, yes. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की सर, कन्सल्टंट ब्रोकर मध्ये काही डिफरन्स आहे का सेम? हो, फार मोठा आहे, फार मोठा आहे. हाच तर मोठा ट्रेंड आम्ही तयार केलाय ना. आम्ही स्वतःला अभिमानाने कन्सल्टंट म्हणतो, कारण या कोर्सच्या माध्यमातूनच हे शक्य झालेलं आहे की ब्रोकरचा कन्सल्टंट झालेला आहे. कन्सल्टंट आहे ना, हा तुम्हाला तुमच्या सगळ्यात मोठ्या डिसिजन साठी मदत करणारा आहे. ब्रोकर नाही. ब्रोकर हा फक्त डील करतो, पण कन्सल्टंट आहे ना, तुम्हाला चांगलं वाईट, काय फायदा काय तोटा या सगळ्या गोष्टी समजून सांगतो. तर हा कन्सल्टंट आपण तयार करतोय. आणि मी तर ह्या वेबिनारच्या माध्यमातून आवाहन करतो की आता जसं सरांनी सांगितलं की कुठल्याही छोट्या गावामध्ये जरी प्रॉपर्टीचे कामही नाही सगळीकडे लागतातच. हे खामगाव असू द्या, शेगाव छोटं जरी असेल ना तरी ऍग्रिकल्चर लँड आहे. आपण पूर्ण इथे बसून महाराष्ट्रातले पूर्ण सातबारे दाखवू शकतो किंवा कुणाची जागा आयडेंटिफाय करून देऊ शकतो. ही टेक्निक आपण इथून शिकवतो. तर हे ना कन्सल्टंट आपण तयार करणार याच्यात, की जो तुम्हाला तुमच्या मोठ्या डिसिजन, प्रॉपर्टीच्या डिसिजन मध्ये मदत करणारा माणूस तयार करणार याच्यात. येस. आणि अजून एक दोन क्वेश्चन असे आहे की बेसिकली इन्व्हेस्टमेंट कशात करायला पाहिजे? रेसिडेन्शियल होम, लँड, कमर्शियल शॉप्स आणि वाय? ऍक्च्युली मी आता जसं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगितलं, तुम्ही आता वेबिनार संपल्यावर पण चेक करा, विकिपीडियामध्ये जा आणि डेन्सिटी बघा इंडियाची, आणि तुम्हाला लक्षात येईल स्वतःला की किती हाय व्हॅल्यू म्हणजे किती लँडची रिक्वायरमेंट इथे आहे. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करतो की तुम्हाला जिथे जिथे शक्य असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2 गुंठे जागा घेता येत असेल, 10 गुंठे घेता येत असेल, एखादं शॉप छोटं घेता येत असेल, जिथे जिथे शक्य असेल तिथे तुम्ही प्रॉपर्टी घ्या, तुम्ही फायद्यातच राहाल. हे माझा म्हणजे संध्याकाळचा सगळं महत्वाचा शब्द आहे. फक्त एक महत्वाचं आहे की याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज फुल कन्सल्टंटच्या माध्यमातूनच घ्या, की प्रॉपर्टीचे पेपर्स व्यवस्थित चेक करा, लोकेशन बद्दल गायडन्स घ्या. ह्या गोष्टी कन्सल्टंटच्या माध्यमातून डिसाईड करून मग तुम्ही घ्या. शॉप मध्ये घ्या, कुठल्या याच्यात घ्या, पण तुम्ही लॉस मध्ये जाणार नाही एवढी मी गॅरंटेड तुम्हाला सांग. इव्हन मी माझ्या MIDCचा प्लॉट घेतला होता 100 रुपये स्क्वेअर मीटर, म्हणजे 10 रुपये फूट. कपडा सुद्धा स्वस्त याच्यापेक्षा. तर तो प्लॉट 6 महिन्यात 500 रुपये 700 रुपये म्हणजे 5-6 पट झाला. हे माझ्या स्वतःच्या लाईफ मध्ये घडलेली गोष्ट आहे. असे ए नंबर ऑफ ऑप्शन आहे. तुम्ही करू शकता, फक्त त्याला नॉलेज पाहिजे. नॉलेज शिवाय नाही शक्य आहे. नॉलेज घेऊन करा, डेफिनेटली फायदेशीर राहा. आहे पहिले ओल्ड इज गोल्ड होतं, आता होल्ड इज गोल्ड होणार आहे. येस येस येस. येस. आणि एक पुढचा क्वेश्चन घेण्याच्या आधी येस, आजचा जो वेबिनार ज्यांना मिस झाला तुम्ही नक्की युट्यूब बघू शकता. तुम्हाला आजचा रेकॉर्डिंग मिळेल आणि कोर्सची सगळी डिटेल तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये बाहेर टाकलेली, ती तुम्ही बघून नक्कीच करू शकता. पुढचा असा प्रश्न आहे की रिअल इस्टेटच्या केसेस वगैरे ज्या होतात तर त्याच्यामध्ये काही एज्युकेशनल काही आहे का? म्हणजे तुम्ही त्या अवॉइड करायला पाहिजे, याच्यामध्ये आपण कसं एज्युकेट करू शकतो? हा,
इनफॅक्ट आपला जो कोर्स आहे तो हे अवॉइड करण्यासाठीच आहे. नक्कीच आहे, कारण काय आहे की कोर्ट असं आहे की एकदा पायरी चढली की तिथून खूप काही आपण 96 वर्ष चाललेल्या केसेस मी बघितलेल्या आहे. म्हणजे 5 पिढ्या एका फॅमिलीच्या 5 पिढ्या त्याच्यात गेलेल्या आहे. ते त्यामुळे आपल्याला म्हणजे कोर्ट जाण्याची पाळीच येऊ नये. लिटिगेशन कशाने होतात तेच आम्ही शिकवतो. लिटिगेशन होऊ नये हाच आपला खरा हे आहे. मेन विषय तोच आहे की तुम्ही कोणत्या बाबतीत, कारण काय की आपल्या लोकांना कागदपत्र वाचता येत नाही, तर ते कागदपत्र काय असतात, ते कागदपत्र कसे वाचायचे, त्याचा अर्थ काय असतो, 7/12 कसा वाचायचा, साड कसं रेकॉर्ड, नोंदणी कशी बघायच्या, खरेदी खत कसं बघायचं, अगदी तुमची इसार पावती कशी बनवायला पाहिजे, त्याच्यानंतर तुमचे अग्रीमेंट्स वेगवेगळे जे असतात ते कसे बनवायचे, साठेखत कसं नोंदवायचं, हे सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कसं आहे की तुम्ही पूर्ण माहिती घेऊन जेव्हा तुम्ही उतराल तेव्हा तुमची फसण्याची शक्यताच कमी आहे. इनफॅक्ट आपल्या कोर्सचं ब्रीद वाक्य असं आहे, तुम्ही फसायचं नाही, लोकांना फसवायचं नाही. येस. ओके, सो फ्रेंड्स, आय थिंक सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील, पण ऑफकोर्स बरीच प्रश्न तयार झाले असतील. तर ही जी तयार होणारी प्रश्न आहे तर त्याचं उत्तर घ्यायचं असेल तर तुम्ही जरूर हा कोर्समध्ये सहभागी व्हा. जो सकाळी अगदी कन्व्हिनियंट टायमिंग आहे, सकाळी 8:15 ते 9:30 या वेळात तो चालणार आहे आणि ऑनलाईन आहे. तुमच्या घरून तुम्हाला हा सगळा कोर्स करता येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असंख्य प्रश्न, इंडिव्हिज्युअल क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारता येणार आहे. आपल्या फॅकल्टीशी नातं तुमचं हे आयुष्यभर राहणार आहे आणि सगळे एक्सपिरियन्स प्रॅक्टिकल काम करणारे लोक आहेत. कोणी लॉ कॉलेजचा प्रोफेसर इथे येऊन शिकवणार नाही तुम्हाला. तर इथे जे शिकवणारे जे प्रॅक्टिकली काम करणारे लोक आहेत, त्यामुळे डेफिनेटली तुम्ही हा कोर्स जॉईन करावा असं मी नक्की आवाहन करेल. 13 तारखेपासून हा कोर्स सकाळी 8:15 ते 9:30 या वेळेत चालू होणार आहे. तर सगळ्यांनी जी काही लिंक तुम्हाला आता मिळेल त्या लिंकवर तुम्ही रजिस्टर करा. हा व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळेल, लिंक तुम्हाला मिळेल आणि त्या रजिस्टर करा. त्याच्यामध्ये ऑनलाईन पेमेंटचे सगळ्या काही डिटेल्स तुम्हाला मिळतील, ते पेमेंट करावं, लगेच तुम्हाला सगळ्या लिंक मिळतील, तुम्ही जॉईन करा. तुम्हाला सगळ्यांची मी वाट पाहिल ऑन 13th ऑफ दिस मंथ ओनली, 13th ऑफ ऑगस्ट. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद विवेक, धन्यवाद स्नेहेंद्र आणि योगेश. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या तुमच्या उद्योजकीय जीवनासाठी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. म्हणजे मोठं भेटून द्या.